नमस्कार, मी आहे सुरेश सरदार. मी आहे गोमेधर या गावामध्ये आणि आमच्या गोमेधरचे विद्यमान सरपंच सौ दीपालीताई सुभाष सावसरमोल यांचा मुलगा हा माझ्यासोबत आहे आणि अतिशय आजच्या या पर्वावर, रंगपंचमीच्या पर्वावर तो माझ्यासोबत आहे. मी त्याच्यासोबत त्याच्या शाळेच्याबद्दल त्याला बोललो. त्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि तो सध्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सुट्टी घेऊन आपल्या वडिलांनी म्हणजे आमचे सामाजिक कार्यकर्ते सुभाष सावसरमोल यांनी छोटंसं दुकान व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या या गोमेधरच्या बसस्टँडवर अतिशय चांगल्या पद्धतीनं दुकान टाकलेलं आहे. स्टेशनरी दुकान आहे, ते चांगल्या पद्धतीनं आहे. आपण बोलणार आहोत. काय बाळा तुझं नाव? सम्राट सुभाष सावसरमोल याच्याशी आपण 2 मिनिटासाठी बोलणार आहोत. हा भाऊ, आता मला तू सांग, तू कोण्या शाळेत आहेस? विवेकानंद विद्या मंदिर युवरा आश्रम. अरे वा वा, छान छान. आता युवरा आश्रममध्ये किती दिवस झाले जेमतेम तुले? 1 वर्ष होते. 1 वर्ष. 1 वर्षापासून. बरं, कसं काय शिक्षण आहे तिथं? चांगल्या पद्धतीनं. अरे वा वा वा. आमचं बी स्वप्न आहे, तुझ्या परिवारातल्या तुझ्या आईवडिलाचं सुद्धा स्वप्न आहे, चांगल्या पद्धतीनं तू शिक्षण घ्यावं, उच्च शिक्षण घ्यावं, प्रगतशील व्हावं आणि एखादे मोठ्यात मोठी नोकरीला लागावं. या पद्धतीनं, अशा पद्धतीनं कोण्या पद्धतीनं शिक्षण दिल्या जाते तिथं? चांगल्या पद्धतीने देतात, समजावून सांगतात. असं का? बरं बरं. मग आता तिथं ज्यावेळेस आता तिथं तू निवास करतं त्या शाळेत, तिथं निवास करतं, तिथं तर राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी काय आहे? चांगली. किती वेळ जेवण देतात ते? 2 वेळ जेवण देतात. दुपारा शाळेत खिचडी राहते. काय त्या शाळेचं नाव? विवेकानंद विद्या मंदिर युवरा आश्रम. अरे वा 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 वा. किती शिक्षक, किती पिरियड होतात? 8. या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण दिले जाते. रोज येणं जाणं करतं का तिथंच राहतं? हॉस्टेलवर तिथंच राहतात. असं का? हॉस्टेलवर. चांगल्या पद्धतीनं विवेका आश्रमाची अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सम्राटनं माहिती दिलेली आहे आणि या पर्वावर, या होळीच्या निमित्तानं व या रंगपंचमीच्या निमित्तानं सर्व या देशवासियांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सम्राट यानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर दिले आणि तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं एक आदर्श मुलगा या ठिकाणी आपल्या ठिकाणी त्याच्या बोलणीतून सरपंचाचा मुलगा या ठिकाणी त्यानं निर्भीडपणे चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. असो, त्याच्यासाठी मी या यूट्यूबच्या माध्यमातून मंगलकामना देतो. मी सुरेश सरदार या गावामधून एक सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येकाचा आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत, सर्वांच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही कोणाच्या आपल्या ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो. सर्वांना या नवपर्वावर मंगलकामना. सर्वांचं मंगल हो, सुखी हो आणि सर्वांनी अतिशय रंगपंचमीसुद्धा चांगल्या पद्धतीनं शांततेत पार पाडावी अशी सर्वांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.